बाबा नर्मदे हर. नर्मदे हर. सुलपानी झाडी नर्मदा आश्रम मुलगी आश्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. अगोदर आपलं नाव सांगा बरं, आपण कुठून आहात? माझं नाव हर्षद देवळे आहे. मी आपल्याच सुलपानी झाडीमध्येच राहतो. म्हणजे नाही, माझा सुलपानी जो तालुका आहे हा. तो तळोदा तालुका आहे. आणि आता मी मोलगीला आलो. मला आश्चर्य वाटलं, मी इतक्या वर्षापासून आपल्या भागात राहतोय, पण मला माहित नव्हतं की इतकी चांगली सेवा दिली जाते. विशेष करून जर आपण बघितलं तर जी सेवा मिळते ती मला पहिल्यांदा बघून आश्चर्य वाटलं की एवढं सागर संगीत आश्रम बनलाय आपल्या मोलगीसारख्या अतिदुर्गम भागामध्ये. म्हणजे जर आपण भाई, आवाज कमी कर ना. इतिहास बघितला सुलपानी झाडीचा, तर एकीकडे असं सांगितलं जायचं की इथले कपडे सुद्धा इकडनं चोरले जायचे किंवा अशा काही घटना घडल्या आहे. काही काहींनी पुस्तकात त्याचं नमूद केलेलं आहे किंवा काय. पण आता जर जे परिवर्तन झालंय ते बघून तर अक्षरशः म्हणजे लोकांना शॉक बसेल की इथे तर आहे ते पण कपडे द्यायला लोक तयार आहेत. त्यांचे एवढं नाही म्हणजे ते मनसोक्त विचार असलेले लोक आहेत. नाही ते श्रेय ना सर्व लखनगिरी बाबाला जातं. इव्हन लखनगिरी बाबांनी मार्ग दाखवला, पण लोक पण चांगले होते. तुम्ही आजही मी तुम्हाला त्यांनी परिवर्तन केलंय एवढं जास्त महाराजजी, म्हणजे मी तुम्हाला आनंद, म्हणजे मला सांगताना आनंद होईल. तुमच्याबद्दल तर बोलायचं गरज नाही. तुम्ही म्हणजे जसं ज्ञानेश्वर महाराज कळस आहे तसं तुमची सेवा कळस आहे. नाही मी पण त्याच्यातलं नाही, तेवढं मी नाही. तुम्हाला सांगताना मला आनंद होईल की मी निलगाय पाडा नावाच्या एका छोट्याशा पाड्यावर उशिरा पोहोचलो. तिथे एक गोट्या भाऊ होते किराणावाले. हा. तर मी त्यांना सांगितलं की मला कोणीतरी सांगितलं होतं गोट्या भाईंकडे जर उशीर झाला तर तुम्ही तिथे झोपू शकता. तर गोट्या भाईंनी त्यांच्या एका मित्राकडे मला झोपायला पाठवलं त्यांच्या घरी. मी त्यांच्या घरी रात्री मुक्काम केला. त्यांनी मला जेवण केलं सकाळच्या न्याहारीपर्यंत. इव्हन जाताना त्यांनी मला शेंगदाणे दिले. एवढे ते म्हणजे काय म्हणावं, आश्चर्यच की. त्यानंतरून एक आम्ही चढत होतो ते तुमचं तोरणमाळच्या मागे जे आहे ते कुठलं माळ आहे ते, ठक्कर माळ. हा. तर तिथे एक असं डोंगर चढताना एका माणसाच्या घरी गेलो. तर त्यांना मी सहज बोलणं झालं आमचं नर्मदेवर. बोले बाबाजी आप ये रस्ते से एक काम करो मैं आपको देता हूँ. तो बिचारा माळावर चढला आणि तिथून त्याने शेंगा काढल्या. त्याने आपटल्या आणि त्या फोडून मला दिल्या. म्हटलं अरे इतना क्यों कर रहे? नाही बाबाजी आप आए हो, आप लोक लेके जाओ. असं करून त्याने दिलं. म्हटलं काय, म्हटलं गैरसमज काय असतो हा इकडे दूर होतो. की जसं आता काही उदाहरणं अशी आहे की त्यांच्याकडे बिचाऱ्यांकडे काहीच नाही, पण ते जबरदस्ती घरी घेऊन गेले. त्यांनी त्यांचा तो आपला काळा चहा पाजला, ज्याला डिकाशन वगैरे म्हणतात. किती सुंदर, किती अप्रतिम. खरंच याला म्हणतात परिवर्तन. नाही हे सांगा मला, हे तर बरं झालं रस्त्यातलं. तुम्ही कशा कारणास्तव परिक्रमा उचलली बरं? मी काय असं कारण नाहीये माझ्या मनामध्ये. मला नाही. फक्त परिक्रमा करायची नाही, होती. नाही, जसं कोणी- तुम्हाला तर चांगल्या पद्धतीने नाही माहिती नाही आहे. नाही, तळोदा. नाही प्रोत्साहन दिलं असेल कोणी. नाही, कोणी नाही. तुम्ही कोणी मैया आहे, मैयाने वाचलं नाही, प्रोत्साहन केलं. वाचलं असेल. नाही, ऍक्च्युली कसं आहे की तुम्हाला तर माहिती, मी तळोदा नावाच्या तालुक्यात राहतो. प्रदक्षिणामध्ये जे दुरून प्रदक्षिणा करतात ते तळोद्याला हा, जातात. ते अगोदर आपल्या हनुमान मंदिरात थांबायचे, हा, बालाजी तर महाराज रात्री थांबायचे. ज्यावेळेला आम्ही लहानपणी बाल उपासना वगैरे करायचो, हा. तर त्याला लहानपणी सवय होती की रोज संध्याकाळी हनुमान मंदिरात हा, जायचं. तर त्यावेळेला हनुमान मंदिरात भरपूरसे असे पांढऱ्या साडीतल्या बाया माणसं बसलेले असायचे. मी वडिलांना विचारायचो हे कोण लोक हे रोज दिसतात, रोज वेगवेगळे असतात. तर ते म्हणाले अरे नर्मदा परिक्रमा करतात. त्याला पहिल्यांदा कळलं की नर्मदा परिक्रमा काय गोष्ट आहे. मग नंतर जसं जसं वय वाढत गेलं त्यानंतर कळलं की नर्मदा मैया अशी एकमेव नदी की जिची परिक्रमा केली जाते. त्यामुळे थोडं उत्साह, म्हणजे सर कुतूहल झालं की काय आहे नेमकं प्रकरण. मग ते आपण हळूहळू आत्मसात करत गेलो. इव्हन मग नंतर कळलं की एवढे पुराण आहेत, पण फक्त एकमेव नर्मदा देवीवरती नर्मदा पुराण आहे. तर त्यामुळे या अनन्यसाधारण महत्त्व आहे. बरोबर. जसं लोक सांगतात की एक वेळ असतो की ज्याला सृष्टी पूर्ण म्हणजे नाहीशी होते, प्रलय होतो. प्रलय होतो आणि परत हे होतं. पण प्रलयाच्या नंतर सुद्धा मैया असते हा, तिच्या अस्तित्वात, नंतर सुद्धा असते. बरोबर. तर त्यामुळे तिची महती काय, मग त्यानंतर लोकांचे अनुभव काय. मी एक एक गोष्टी ज्याला बघतोय, जे आपण युट्यूबवर बघतो किंवा कोणाच्या बोलण्यावरून सांगणार, कारण की आजकाल वाचायची सवय तर लोकांची संपलेली भरपूर आहे. आहे. तर त्यामुळे ते युट्यूबवर बघणाऱ्यांवर विश्वास करू नका. तुम्ही जर तुम्हाला खरा भारत बघायचा आहे की कशी संस्कृती असते, कसे गाव असतात, काय असतात, तर मी तुम्हाला आवर्जून सांगेल की तुम्ही एकदा नर्मदा परिक्रमा करा. जे प्रत्येकाने आपण करा. बघतोय ना
मी मोर ऑर लेस मी असं सांगत नाही, पण माझं फिरणं फार जास्त आहे. पण तरी सुद्धा मला खरा भारत कळला नव्हता. परिक्रमेला आल्यानंतरच मला कळलं की गावाकडे काय परिस्थिती आहे, लोकांची काय परिस्थिती, कोण काय अवस्थेत आहे. म्हणजे आपण जे आभासी विश्वामध्ये जगतो, पण प्रॅक्टिकल जे आहे ते फार वेगळे, अगदी वेगळे. म्हणजे तुम्ही बियॉन्ड युअर इमॅजिनेशन, अगदी वेगळे. त्यासाठी तुम्हाला परिक्रमा करणे असं काही नाही की तुम्ही परिक्रमा करा, गाडीने करा, मोटरसायकलने करा, कशानेही करा, की आपण एक बघा. नाही तेवढा आनंद नाही मिळत. कारण आता हे बाजूला आले ते सर्व पाचही, यांनी बसने परिक्रमा केली, पण तो आनंद त्यांना मिळाला नाही जो हवा आहे. जो अध्यात्माचा आनंद आहे, तो आनंद वेगळाच असतो, त्याचं वर्णन कोणी करू शकत नाही. ठीक आहे, यथाशक्ती आता प्रत्येकाचं काय यथाशक्तीप्रमाणे करू शकतात. मात्र ज्याची ऐपत आहे आणि ज्याचं स्वास्थ्य चांगलं आहे त्याने तरी करायला पाहिजे. हा, कमीत कमी एक परिक्रमा करायला हवं. आणि अनुभव घ्या. आणि ती छोट्या रस्त्याने केलं तर तिचा वेगळाच आनंद आहे. शेवटी काय की मैयाची इच्छा असेल तर होणार आहे त्याची परिक्रमा. इथून ही सुरुवात होते. ही गोष्ट एकदम बरोबर आहे. कारण मी स्वतः म्हणजे लहानपणापासून बघतोय, 5 वर्ष तर माझे निघून गेले. म्हणजे मी विचार करत होतो, पण असं सिरियसली विचार मी नंतर एक कसं असतं की वेद असतात, जसं ग्रहण लागणार असेल ना त्याच्या अगोदर ग्रहणाचे वेद लागायला सुरुवात होते. ग्रहण एक निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये नका बघू, पण ज्या वेळेला एखादी गोष्ट होणार असेल त्याच्या अगोदर त्याचे वेद लागायला लागतात. जसं तुमचं लग्न होणार आहे तर तुमचं आधी साखरपुडा होईल, मग नंतर काय जे वॉट एव्हर प्रोसिजर त्या होत राहतील, रुपया नारळ वगैरे वगैरे, आणि मग नंतर तुमचं लग्न ॲज इट इज. तुम्हाला तिथे मैया जो बोलवणार आहे ना त्याच्या अगोदर प्रोसिजर स्टार्ट होऊन जाईल तुमची. तुम्हाला कळेल आणि तुम्हाला नंतर रिअलाइज होईल, अरे त्यावेळेला ती गोष्ट झाली ना बरोबर झाली, त्यावेळेला ही गोष्ट झाली ना बरोबर झाली. हे असं लिहिलंय ना, वास, घास आणि श्वास हे सर्वांचे लिहिले आहेत. आता तुम्हाला जिथं श्वास घ्यावा लागेल तिथं श्वास घ्यावा लागेल. जेवढं तेवढेच घेऊ शकता, जेवढं वास घ्यायचं तेवढंच घेऊ शकता, जेवढं घास घ्यायचं तेवढंच घेऊ शकता. आजचं जेवण जर तुमचं इथे लिहिलेलं, आजचं महाप्रसाद इथे लिहिले तुम्हाला इथंच मिळणार, व्यतिरिक्त ते दुसऱ्या ठिकाणी मिळणार नाही. आणि दुसऱ्या ठिकाणी गेलं तर तुम्हाला ते काही नाही काही कारण असता पुढं जावं लागेल. नाही हो, आज आपल्याला प्रारब्ध इथे लिहिलेलं नाही आहे. कारण हे सर्व चालतंय प्रारब्धानुसार. असं म्हणतात ना की पहिले बना प्रारब्ध पाछे बना शरीर. हे आपलं जे जीवन आहे, हे आज मी तुमच्याशी जे बोलतोय हे सुद्धा त्याच्यातलं लिहिलं गेलेलं आहे की मी तुमच्याशी एवढं बोलणार, तुमची एवढी सेवा करणार. हे माझं आणि तुमचं संबंध आहे. हे कायमस्वरूपी मला आणि तुम्हाला फेडावं लागते ना, ही मुलाखत होत राहील. हे प्रारब्धच आहे. कारण मी एक, तुम्ही कुठे राहिले, मी कुठे वास्तविक मी आणि एकच गावाचं आहे, परंतु तुमचे ना माझे हे लिहिलेले एवढ्या दिवसात बघा ना. माझं म्हणजे आता मला 35 वर्ष झाले, पण 35 वर्षाच्या जर्नीमध्ये मी तुम्हाला फक्त ओझरतं बघितलंय एवढंच मला माहिती. पण आज मी प्रत्यक्ष तुमच्याशी बोलतोय, हे तर काय संयोग असतो. तुम्ही इंग्लिशमध्ये जर बघाल तर प्रोबॅबिलिटी की तुमची कसं काय प्रोबॅबिलिटी सेट झाली. तर एक सांगू का, मी जे आहे ना, मी एक वाह्यात गेलेला मनुष्य होता. म्हणजे मला व्यसन होतं, सर्व खाण्यापिण्याची वासना होतं. पण मी एक माझा असा मार्गाला लागला की मला सांगावं लागेल की मी विश्वमानव रुहानी केंद्र, शाखा नवानगर, आपल्या तळोद्यात भरपूर शाखा आहेत, आपल्या तळोद्यात त्याच्याशी जुळलो. ठाकरसिंग महाराज हे माझे गुरु आहेत. आणि आता बलजीत सिंग महाराज त्यांची ही उत्तराधिकारी, मला वाटतं फार जुनी परंपरा आहे. गुरु शिष्य, फारच जुनी परंपरा आहे. त्याच्यात मी गेल्यानंतर मला कळालं की हे जीवन काय आहे. नाहीतर मलाही हे काही कळत पण त्या साधूंचे मी खरंच फार आभार मानतो, त्यांनी परिवर्तन आणलं आपल्या भागामध्ये. नाही, हे तर होणारच आहे, परिवर्तन होणार. कारण ज्याच्या त्याच्या नशिबात लिहिलेला असतो आणि त्याच्याशिवाय कोणी जागत नाही. जेव्हा ते जागत त्याचा आलं, जो समय आला तेव्हा जागतो, त्याच्याशिवाय जागत नाही. कबीर महाराजांचं एक उदाहरण आहे, चांगलंच आहे, माझ्या असं येत नाही ते लक्षात. कहे कबीर ये नर तब जागे जब यम का दंड मुंड में लागे. कहे कबीर ये नर तब जागे जब यम का दंड मुंड में लागे. मला तसे दंड लागले आणि म्हणून मी त्या लाईनीतनं दुसऱ्या लाईनीत आलो. देर आहे दुरुस्त आहे. असं म्हणजे मला आता त्या गोष्टीला जवळजवळ 40-50 वर्ष होतात. तर मग तुम्ही फार लवकर आले. त्या गोष्टीला 40-50 वर्ष होत आहेत. मी या लाईनीत मला 35 वर्ष होऊन गेलेत.
या गुरु मिशनच्या लाईनीला. आणि त्यांच्या प्रेरणेने मला ही सेवक काय आहे ती कळलं, की सेवा कशी करावी, सेवा का करावी हे कळलं. म्हणून मी या आश्रमाशी जुळलेले आहे. गुरुकृपा ही हा, केवळ गुरुकृपेने. कारण मला गुरुकृपेने सर्व काही प्राप्त झालेलं आहे. आता आमचं मिशन प्रयागराजला आहे. तिथं जवळजवळ आता काल परवा आपल्या तळोदा तालुक्यातले 250 लोक जाणार आहेत बापरे, अभिनंदन. 10 दिवसाच्या सेवेसाठी. ते 10 दिवस जातील, 10 दिवस दुसऱ्या इथले जातील, असे 10-10 दिवस त्यांची शिफ्ट केलेली. 1 महिना त्यांचं सेवा चालेल. आता प्रयागराजला फार मोठं म्हणजे लंगर चालू आहे. बरोबर. डे नाईट लंगर चालू असतं. महाराजांच्या कृपेनं सर्व होत राहतं. खरं. प्रयागराजला जातात. नंतर तुमच्या याला बद्रीनाथ बद्रीनाथला, परत नंतर तुमचं ऋषिकेश. सर्व ठिकाणी आता लंगर प्रसादांचं हे लावलं, कॅम्प लावले जातात. मेडिकल कॅम्प, आता मेडिकल कॅम्प आणि हे दोघं कॅम्प संगतीने असतात. येणाऱ्या लोकांची सेवा, ही सर्व सेवेचेच मिशन आहे. खरं आहे. हां. तर अजून कसे अनुभव राहिले तुम्हाला? जसं तुम्ही सांगितलं तसं आता मागे आमची एका संस्थावाल्यांशी भेट झाली. संस्था म्हणजे आश्रमवाल्यांची भेट झाली. ते म्हणाले की मी नास्तिक माणूस आहे म्हणे, मी कधी मंदिराची पायरी चढलो रे म्हणे आजपर्यंत, अजून पण नाही चढले. अजूनही चढलो रे, पण मैयामुळे मी सेवा करतो म्हणे लोकांची, मला कळत नाही की मी सेवा करतोय म्हणे. हा. ही गोष्ट आश्चर्याची म्हणे मला. बरोबर आहे ना. ती एक भजन आहे, कशासाठी जाऊ देवा मी मंदिरात. हे एक हरी मंदिर आहे. हे जेवढं शरीर आहे हे हरी मंदिर, याच्यात सर्व आहे. जे पिंडे सो ब्रह्मांडे, जो खोजे तो पावे. म्हणजे या ज्या पिंडामध्ये ते ब्रह्मांडामध्ये, हे सर्व दुसरा नमुना आहे. जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे. हे आपलं जे डोकं हे ब्रह्मांड आहे. याच्यात सर्व देवदेवतांचे ही वास आहे. असतं का बोलले, विचार बदलण्यासाठी. हे सर्व वास त्याचे आहेत. आणि अजून एक गोष्ट आज कळली आम्हाला की आपले जे रेग्युलर विचार आहे त्याच्यात परिवर्तन व्हावं, किंवा म्हणजे आहे त्यातनं आपण वेगळं व्हावं, किंवा पुढचं विचार करावं, याच्यासाठी परिक्रमा करतात. नाही, करायला हवी. परिक्रमेमध्ये बरेचसे होतात की परिक्रमेत आल्यानंतर तुम्हाला एक विषय सांगून देतो की माणसाचे जे बाहेरील शत्रू आहेत लागणारे, आता तुम्ही संसारामध्ये गेलो तर तुम्हाला ते 5 शत्रू फार कठीण आहेत. राग, लोभ, मोह, मत्सर फार कठीण आहेत ते. त्याच्यातला एक अहंकार तर विचारून घ्या. एकच अहंकारच घेतला का तो माणसाला पडून टाकतो डायरेक्ट. आणि या मैयेच्या परिक्रमेत असताना तुम्हाला तो अहंकार तुमचा नाश होतो. नाश होतो म्हणजे कमी तरी होतो. नाश तरी होणार मला वाटतं, पण कमी तरी होतो. कारण तुमचा आता गेलेला ऍक्च्युली आपल्याला फक्त नियंत्रण करता आलं पाहिजे. ते तर ती नाही प्रवृत्ती नाही आपली नाही ती नाही कधीच संपणार असं नाही. नियंत्रण करण्याचे हे नाही. तुम्ही परिक्रमेत असताना ते त्याचं आपोआप नियंत्रण होतं. त्याच्यावर तुमचे जे अहंग आहे तो निघून जातो. काही गोष्टीने निघून जातो. घरी असताना तुम्ही विचार केला हा कशासाठी आला, का बरं आला, त्याचं हेच काम काय आहे आणि एवढंच का बरं बोलतोय, मग तो अहंकार आला. ते हे परिक्रमेत असताना, आणि मग शिवाय एक नम्रता ही भाव परिक्रमेत असताना उत्पन्न होते. तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला, कारण स्वतःचं वजन स्वतः उचलावं लागेल, स्वतःचं वजन स्वतः उचलावं लागेल. सेवा काय हे कळतं की परिक्रमेत असताना सेवा काय हे कळतं. ह्या गोष्टी ऑटोमॅटिक घडतात. आणि चालता चालता तुमच्या ह्या 2-3 महिन्यात हे जो 5 जे शत्रू आहेत हे फार कमी होऊन जातात. त्यामुळे आपल्यालाही दुसऱ्याची किंमत कळते, हा, आपल्याला हे सेवा देतो. हा. की जसं आपली आई झाली किंवा कोणी आपले जे सहकारी झाले, जे आपल्याला मदत करतात, तर त्याची किंमत आपल्याला कळते की ज्या वेळेला सगळ्या गोष्टी स्वतःला करायला लागतात त्यावेळेला ती किंमत कळते. आता त्या दादाने बोललं ना मला की इकडचं जे आदिवासी लोक आहेत काय सेवा करतात. आता त्यांना पाहावं ते बरे आपल्या याच्याने पैशाने फार गरीब आहेत. होय होय. नाही, आपले पैशाने त्यांच्या. पैशाने फार गरीब आहेत. मगर आपल्या मनाने दिलाने ते मला वाटतं आपले पैशावाल्यांची वनवासी बरोबरी. बांधव एवढे श्रीमंत आहेत एवढं कोणीच हा. नाही. त्यांची बरोबरी कोणी नाही, करू नाही. धनाढ्यांची सेवा एकीकडे आणि एखाद्या निर्धन माणसाची सेवा एकीकडे. पायथ्याशी म्हणजे जिथे डोंगर चढल्यानंतर आपल्याला अर्धा डोंगर चढल्यानंतर तुम्हाला थांबावं लागतं. असं की आता आम्ही ट्रेकिंग करतो, आम्हाला माहिती आहे की डोंगर संपत नाहीये, तर कुठेतरी रेस्ट करणंच आहे तुम्हाला 5 मिनिटं. एवढा थकवा आल्यानंतर परत वरती जायचं आहे. आणि इथे जी सगळी डोंगर आहेत शूलपाणी मधली, त्या डोंगरामध्ये एक वैशिष्ट्य आहे की
कुटिया सगळ्या डोंगराच्या टोकावरती आहेत जास्त करून, मध्ये अशा कुठे अशा रचलेल्या नाही आहेत. तर प्रत्येक डोंगराच्या टोकावरती एक तुम्हाला कुटिया दिसेल. बरं, विषय आहे की तिथे पाणी पोचत नाहीये. बरं, आजची ह्या वेळेची कंडिशन अशी होती की माझ्या कमंडलूमधलं नेमकं पाणी संपलेलं आणि मी शेवटचा घोट ठेवलेला की जर मला लागलं तर. आणि माझी सगळ्यात मोठी चूक होती ती की मला आधी ज्यांनी परिक्रमा केली माझ्या मित्रांनी त्यांनी पण मला सांगितलं की शूलपाणीमध्ये कमंडलूमध्ये पाणी अर्ध्याच्या वरती ठेवायचा. तर झाली माझ्याकडून चुकी आणि मी अर्ध्या ह्याच्यावर गेलो. त्याच्यानंतर मग परत मी पुढचं टोक चढलो तेव्हा माझ्याकडनं आता पाणी मला ते पिणंच होतं आणि तो एकच घोट होता. त्या ह्याच्यात पण एक मैया आली कुटीतून आणि सांगितलं की बाबाजी पाणी लोगे क्या. बरं, मला मागून पण दिलं ना मैयाने अरे वा. की पाणी मागायला पण. आणि मला पहिली ही शंका होती मनात की घरात जाऊन मी पाणी मागू कुठल्या तोंडाने, इथे पाण्याची सोय नाही, हे एवढ्या खालून पाणी वरती आणणार आणि मग ह्यांच्याकडनं परत मी म्हणजे किती निर्लज्ज कळस होईल तो. पण नाही, ती गोष्ट ती स्वतः आली माई आणि सांगितलं बाबाजी पाणी लोगे. तेव्हा मग ते मी कलश दिला माझा आणि मग तिने पूर्ण भरलं तो पाण्याने. बोल तेवढं नको अर्धा ना पूर्ण भरून परत पाणी प्यायलं मी तिथनं आणि मग तिथून निघालो. म्हणजे मला तेव्हा बोलायला पण शब्द नव्हते. डोळ्यात अश्रू म्हणजे मला जड होत होतं. नाही असं असतं ना की तुमची मी एक म्हणजे मी सांगतो शहरामधलं वागणं. शहरामध्ये पण काही माणसं पूर्ण आध्यात्मिक आहेत, पण शहरामधले जर 100% मध्ये 30-40% जर आध्यात्मिक धराल तर इकडे 100% आध्यात्मिक आहे. 100% आध्यात्मिक एकाला सुद्धा नाही. म्हणजे जाताना कोणी म्हातारा बसलाय किंवा कोण लहान मुलगा बसलाय ज्याला बोलता पण नाही नलमध्ये वगैरे नाही का, इथून प्रत्येक व्यक्ती घरातून जेव्हा तुम्ही त्यांच्या घराच्या बाजूने जाता प्रत्येक घरातून आवाज येतो नर्मदे हर. प्रत्येक घरातून. जसं मी आता इथून सिटीतून आलो, एका सिटीतून आलो, मी नाव नाही घेत सिटीचं, पण त्या सिटीतून आलो, हजारो लोक होती आणि 2-3 लोकांनीच नर्मदे हर बोलले. जे एक पान टी स्टॉलवाले होते त्यांनी चहाची ऑफर केली की बाबाजी चहा पिके जाओ. तर मी तिथे थांबलो नाही जास्त. त्याच्यानंतर पुढे एक ते कांदा पोहे वगैरे बनवतात तो एक भेटला मला. त्यांनी मला हाक मारली, अरे बाबाजी बालभोग करके जाओ वगैरे. सकाळची वेळ होती, 9 वाजता वगैरे मी पोचलेलो. पण सिटीमध्ये हजारो लोकसंख्या असून तुम्हाला 4 ते 5 माणसं भेटतात आणि इकडे 100-200 माणसं असून तशीच 100% ही माणसं. तर ह्यांना आध्यात्मिकता वगैरे नाही. याच्यात असं आहे ना की होतं काय की